आपल्या व्हिडिओची नक्कीच वाट पाहत असतात, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जो आपण डाटा कलेक्ट करतो त्याला थोडा वेळ लागते. त्यामुळे आपण लेक्चर कंटिन्यू कधी-कधी दररोज घेतो, तर कधी 1-2 दिवसाआड आपण लेक्चर घेत असतो. ओके. सो त्यामुळे ते मित्रांनो क्षमा असावी. परंतु मी जास्तीत जास्त लेक्चर तुमच्यासाठी कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण जानेवारी महिन्याची पूर्ण करंट अफेअरची जी मासिक मंथ वाईज करंट अफेअर आहे ते कव्हर केलेले आहे. ओके. आता फेब्रुवारी मंथ चालू झालेला आहे, ते आपण कंटिन्यू लेक्चर घेत आहे. मग आणखी पुन्हा फेब्रुवारी मंथचे आपण करंट अफेअर बनवणार आहे आणि टेलिग्राम चॅनलवर लवकरच तुम्हाला जानेवारीच्या करंट अफेअरची मी PDF अवेलेबल करून देणार आहे. त्याची झेरॉक्स काढून तुम्ही ठेवून द्याल. ओके. आणि हे करंट अफेअर सर्वच एक्झाममध्ये तुम्हाला कामी येणार आहे. ओके. चला, पहिला प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर वनभूषण हा पुरस्कार जाहीर करणारे राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य. आता वनभूषण पुरस्काराची रक्कम किती असणार आहे मग? तर ती असणार आहे 20 लाख. मात्र महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची रक्कम आहे 25 लाख. मग आता जो वनभूषण पुरस्कार नवीन निर्माण होत आहे त्याचा उद्देश काय आहे मग? की वन व वन्यजीव संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आणि मग पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला होता? तर रतन टाटा यांना मिळालेला आहे. हा पण महाराष्ट्र सरकारने अलीकडेच घोषित केलेला आहे. महाराष्ट्र भूषण या पुरस्काराबद्दल सांगायचं जर झालं तर महाराष्ट्र भूषण पहिला पुरस्कार 1996 मध्ये देण्यात आला होता पु ल देशपांडे यांना. तर पहिल्या महिला ठरलेल्या होत्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या 1997 मध्ये लता मंगेशकर. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आणि अलीकडचे अवॉर्ड लक्षात असू द्या. 2023चा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आला, 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना, तर 2021चा आशा भोसले यांना जाहीर झालेला आहे. सो अशी इन्फॉर्मेशन पाठ ठेवा. आता हा पुरस्कार वन व वन्यजीव संवर्धनासाठी दिला जाणार आहे. तर मी काही महत्त्वाचे ॲक्ट तुमच्यासाठी इथं आणलेले आहे, ते पाठ करून घ्या सर्वांनी. वन्यजीव कायदा 1972, वन संरक्षण कायदा 1980चा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा म्हटलं तर छानसी, पर्यावरण छान असते छानसी, असं लक्षात ठेवा. राष्ट्रीय वन धोरण 1988, ठीक आहे. आणि वन महोत्सव कधी सुरू झाले भारतामध्ये? 1952 पासून सुरू झालेले होते, ठीक आहे. आणि जागतिक वन दिवस हा 21 मार्चला असतो. तर अशा पद्धतीने हे करंट अफेअर कव्हर करायचं असते विषयाशी रिलेटेड, म्हणजे तुमचा जेणेकरून प्रश्न बरोबरच येईल. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तमिळ झागावेत्री गजगम हा जो पक्ष तयार केलेला आहे, अर्थ आहे याचा तामिळनाडू विजयी पक्ष. तर हा पक्ष कोणी सुरू केलेला आहे? तर थलपती विजय, जे दक्षिणकडचे भारतातील आपल्या देशाच्या दक्षिणेकडील जे स्टेट आहे तामिळनाडू, तिथले ते अभिनेते आहे. ओके, प्रसिद्ध अभिनेते आहे. तर तामिळनाडूला 2026 मध्ये विधानसभा निवडणुका ते लढवणार आहे असं त्यांनी घोषित केलेलं आहे. तामिळनाडू विधानसभेची सदस्य संख्या लक्षात असू द्या 234. त्यानंतर अलीकडेच पहिला शिवसन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे 2024चा. हा पुरस्कार PM नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे 19 फेब्रुवारीला. का बरं? कारण 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस असतो. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस असतो. जन्म केव्हा झाला होता? 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरी किल्ल्यावर. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674ला रायगड या ठिकाणी झालेला होता. पहिला जिंकलेला किल्ला कोणता होता? तोरणा प्रचंडगड. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवावा. ओके. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते ठरलेले आहे? तर बघा, महाराष्ट्राचे राज्यगीत ठरलेले आहे, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. तर 19 फेब्रुवारी 2023 पासून हे आपलं राज्यगीत झालेलं आहे. मग 1 मिनिट 41 सेकंदाचा याला काय लागतो? कालावधी. मग गीतकार कोण आहे गरजा महाराष्ट्र या गीताचे? ते आहे राजा बडे. संगीतकार आहे श्रीनिवास खडे आणि गायक आहे शाहीर साबळे. तर या पद्धतीने हे तिन्ही पॉईंट पाठ ठेवा. त्यानंतर 66वा ग्रॅमी अवॉर्ड. आता 66वा ग्रॅमी अवॉर्ड 2024 हा संगीत क्षेत्रात दिला जातो. हा प्रश्न पाठ ठेवा, कारण याच्या अगोदर आयोगानेच प्रश्न विचारला होता की राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारलेला होता की ग्रॅमी अवॉर्ड कोणत्या क्षेत्रातील आहे? संगीत. ओके, लक्षात असू द्या. जसं ऑस्कर चित्रपट क्षेत्रामध्ये दिला जातो, ठीक आहे. बुकर पुरस्कार साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो. तर पुलित्झर हा एक अवॉर्ड आहे, पुलित्झर पत्रकारितामध्ये दिला जातो. लक्षात ठेवायचं. ओके. सो या पद्धतीनं आता ग्रॅमी पुरस्काराची सुरुवात 1959. आणि लक्षात असू द्या, अल्बम ऑफ द इयर कोणता ठरलेला आहे? मिडनाईट, टेलर स्विफ्ट यांचा. आता टेलर स्विफ्ट आपण नाव मागं पण चर्चेत पाहिलं होतं. यांना टाइम पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड भेटलेला आहे. अमेरिकेच्या पॉप सिंगिका आहे, पॉप सिंगर आहे, लक्षात असू द्या. अमेरिकेच्या त्या पॉप सिंगर आहे. कोण? टेलर स्विफ्ट.
तिसऱ्यांदा गॅमी अवॉर्ड प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती मागच्या वर्षी कोण ठरले होते? रिकी केज यांच्यावर प्रश्न विचारलेला होता आणि प्रश्न होता की त्यांचं अल्बमचं नाव काय आहे? डिवाइन टाइड. ओके, सो यावर्षी कोणाला भेटला मग? शक्ती बँड ग्रुपला. याच्यामध्ये तबलावादक झाकीर हुसेन, व्हायोलिन वादक गणेश राजगोपालन, शंकर महादेवन, ठीक आहे. त्यानंतर तालवादक सेल्वा गणेश विनायक रामन, या 4 व्यक्तींना देण्यात आलेला आहे आणि त्यांना मिळाला आहे बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम यासाठी. धिस मोमेंट यासाठी त्यांना हा देण्यात आलेला आहे. त्याशिवाय आणखी म्हणजे तबलावादक झाकीर हुसेन यांना आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांना पश्तो आणि ॲज वी स्पीक यासाठी सुद्धा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला आहे. सो हे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, मग बासरीवादक कोण आहे? राकेश चौरसिया. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण ठरल्या? रितू बहारी. ओके, आणखी एक पॉईंट लक्षात घ्या, उत्तराखंड विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा रितू खंडारी. सो दोन्ही नावं सेम वाटत आहे, लक्षात असू द्या. ओके, रितू बहारी आणि हे रितू खंडारी. ठीक आहे, नावं सेम आहे, फक्त आडनाव वेगळं आहे, लक्षात ठेवा. आणि पहा, भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश विचारलं तर अन्ना चंडी केरळच्या. पण भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश विचारलं तर लीला सेठ, ज्या की हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या त्या मुख्य न्यायाधीश होत्या. आणि भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? फातिमा बीबी. अलीकडे यांचं निधन झालेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आजपर्यंत एकही महिला झालेल्या नाही आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा, एकही महिला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश झालेली नाही आहे आतापर्यंत, लक्षात असू द्या. ओके, मग आता उच्च न्यायालयाचा विषय आला तर लक्षात असू द्या, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्याचं काम राष्ट्रपतीच करतात. मात्र उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ राज्यपाल देतात. हा एक पॉईंट लक्षात असू द्या, मोस्ट टाईम करा. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं रिटायरमेंटचं जे एज असते ते 62 वर्ष असते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं ते 65 वर्ष असते. ओके, चला, जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे. 2024ची थीम आहे क्लोज द केअर गॅप. ठीक आहे, आणि चिल्ड्रेन कॅन्सर डे असतो 15 फेब्रुवारीला. पेशीची अनियंत्रित वाढ होणे म्हणजेच कर्करोग होतो. आणि ब्लड कॅन्सर जो असतो त्याला ल्युकेमिया म्हटलं जाते, पांढऱ्या रक्तपेशीमुळे तो होतो. 31 मेला तंबाखू विरोधी दिवस असतो. प्राण प्रतिबंधित अधिनियम रद्द करणारा देश कोणताही? न्यूझीलंड. हा प्रश्न पाठ ठेवा. ओके, तंबाखूमध्ये काय असते मग? निकोटीन असते. चिंचेमध्ये टार्टारिक, लिंबू संत्रामध्ये सायट्रिक, दुधामध्ये काय असते? कमेंट करा. दहीमध्ये लॅक्टिक. आणि एक लक्षात असू द्या, आपण व्यायाम केल्यावर आपण जेव्हा थकतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होत असते. हा पण प्रश्न आलेला आहे. टोमॅटो ऑक्झॅलिक, लक्षात असू द्या, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असते. व्हिनेगारमध्ये ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. अफू गांजामध्ये मार्फिन असते, तर चहामध्ये टॅनिन, कॉफीमध्ये कॅफिन असते, गव्हामध्ये ग्लुटीन आणि मुंगीमध्ये मिथेनॉइक आणि फॉर्मिक ॲसिड असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे सायन्सचे प्रश्न आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते? मांगर, सातारा, जे की महाबळेश्वरपासून 8 ते 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे धुमाळवाडी, सातारा, हे पण साताऱ्याला आहे. आणि महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार, हे पण साताऱ्याला आहे. तर हे तिन्ही गावं साताऱ्याला आहे, पण नावं वेगळ्या, लक्षात असू द्या. ओके, क्लिअर करून घ्या. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचं गाव आहे पारपोली, सिंधुदुर्ग. तर देशातील पहिलं फुलपाखराचं गाव कोणतं आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. त्यानंतर आहे फिफा वर्ल्ड कप 2026 कोणत्या 3 देशामध्ये होणार आहे? अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. ओके, एकूण संघ राहणार आहे 48 आणि या 3 देशाची एक संघटना पण आहे, नाफ्टा नावाची संघटना. ओके, इकॉनॉमिकचा अभ्यास चांगला असला तर नक्कीच तुम्हाला ही संघटना माहीत असेल, 1994ची नाफ्टा संघटना. ओके, महिला रोबोट अंतराळवीर योममित्रा, योम म्हणजे अंतराळ होते. ओके, सो योममित्र ही इस्रोने बनवलेली आहे आणि लक्षात असू द्या, हाफ ह्युमॅनाइड आहे ते आहे. ओके, आणि इस्रो म्हणजे होते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि स्थापना 15 ऑगस्ट 1969ची आहे इस्रोची. मुख्यालय बेंगळुरू, कर्नाटक. अध्यक्ष कोण आहे? दावे एस सोमनाथ. ठीक आहे, काही ठिकाणी 11वी दिलेली आहे, ती तुम्ही एकदा चेक करून घ्या. ठीक आहे, आणि गगनयान मिशन कधी लॉन्च करणार आहे आपण? 2025-26 मध्ये. 3 व्यक्तींना आपण अंतराळात पाठवणार आहे. त्यापूर्वी आपण योममित्र नावाचा रोबोट पाठवणार आहे, जो की महिला रोबोट आहे. ओके, चला, आणि शेवटचे प्रश्न बघून घ्या. लडाख व जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबर 2019ला निर्माण झाले होते. ठीक आहे, हे आपल्याला माहीत आहे. आणि कलम 370 रद्द झाली होती 5 ऑगस्ट 2019ला. मात्र आता लडाख या राज्याने स्वतंत्र राज्याची मागणी केलेली आहे आणि त्यांची आणखी एक मागणी आहे की परिशिष्ट 6 मध्ये लडाखचा समावेश करावा. परिशिष्ट 6 मध्ये सध्या 4 राज्य आहे, आसाम, मेघालय, मिझोराम, सो आमे, मित्री. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, कारण आता लडाख म्हणत आहे की आमचा पण समावेश परिशिष्ट 6 मध्ये करावा. ओके, तर या पद्धतीने हे पाठ ठेवा.
परिशिष्ट एकूण 12 आहे सध्या घटनेमध्ये. मग परिशिष्ट 1 काय आहे? संगवतीचा भूप्रदेश. परिशिष्ट 2 मध्ये काय आहे? वेतन व भत्ते. परिशिष्ट 3 मध्ये येते शपथ. परिशिष्ट 4 मध्ये येते राज्यसभेच्या जागा. परिशिष्ट 5 मध्ये येते 4 राज्य वगळून अनुसूचित क्षेत्रे. 6 मध्ये येते 4 राज्य आमे मित्री जे मी तुम्हाला सांगितलं. 7 मध्ये येते सूच्या. 8 मध्ये येतात भाषा ज्या की आता 22 आहे टोटल. 9 मध्ये येते जमीन महसूल कायदे. 10 मध्ये येते पक्षांतर बंदी. 11 मध्ये येते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि 12 मध्ये येते शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे, एकदा व्हिडिओ बॅक करून तुम्ही हा पॉईंट कव्हर करून घ्या. ओके. आणि भारतरत्न पुरस्कार 2024 1954 पासून भारतरत्न पुरस्कार दिला जातो. तर हा 50वा पुरस्कार भेटलेला आहे भारतरत्न पुरस्कार लालकृष्ण अडवाणी यांना आणि 49वा अवॉर्ड भेटलेला होता कर्पूरी ठाकूर यांना. ओके. सो या पद्धतीने हे इन्फॉर्मेशन पाठ ठेवा. ठीक आहे, तर आता सांगा हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं. लेक्चर आवडलं असेल तर एक लाईक करायचं आहे आणि मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. टेक केअर. थँक्यू सो मच.